डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण ते आहेत कुठे? 30-30 वर्ष जे सत्तेत बसलेले आहेत ते काय करतात त्यांना पहिला प्रश्न विचारा. सूर्याकडे बघून थुकायचं नसतं. जे सूर्याकडे बघून थुकतात त्यांचं काय होतं ते तुम्हाला माहिती आहे ना. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरून मनसेचे नेते राजू पाटील आणि भाजपाचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय. आता हा वाद इतका विकोपाला गेलाय की दोघांचेही समर्थक सोशल मीडियावर चांगलेच एकमेकांशी भिडलेले दिसत आहेत. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केल्यानं प्रकरण चांगलंच तापलं होतं. या पार्श्वभूमीवर झालेल्या घटनेचा निषेध करत मनसेचे नेते तथा कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी पालिका प्रशासनावर ताशेरे ओढत आयुक्तांची भेट देखील घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी डोंबिवली विधानसभेचे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली होती. पाहुयात पाटील नेमकं काय म्हणाले होते. आणि प्रश्न विचारतात 30-30 वर्ष जे सत्तेत बसलेले आहेत ते काय करतात त्यांना पहिला प्रश्न विचारा. आम्ही यासाठी सत्तेत बसलेलो आहोत की हे जे चाललंय ते बरोबर चाललंय नाही, सत्तेत राहून आम्ही सुधारू शकतो हा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि आम्हाला सत्तेत राहून आम्ही काय करतो हा प्रश्न 5 वर्षानंतर विचारा, त्याचा रिझल्ट बघून विचारा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण ते आहेत कुठे? 6-7 दिवस पाऊस पडतोय, आज तो रवी उगवला पण आमचा रवी तिथे उगवला नाही अजून. त्यामुळे तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांना प्रश्न विचारत नाही. जे इमानदारीत काही ध्येय घेऊन पुढे आलेले आहेत त्यांना प्रश्न विचारतात. माझी आपणास विनंती आहे की अशा लोकांनाही तुम्ही प्रश्न विचारा की काय करताय तुम्ही. डोंबिवलीच्या मध्यभागी ते पोस्टमार्टमचं ते गृह कक्ष आणून ठेवलाय, हे अशी तुमची प्लॅनिंग असते. रामनगरची स्मशानभूमी तिथं 8 वर्षापासून शिवसेनेची पण सत्ता आहे, तर संबंधित तुमच्या मित्र पक्षाला रवींद्र चव्हाण भाजपचे आहेत ना, त्यांचंच नाव घेतलं मी. मित्र पक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, 4 टाइम आमदार आहेत. केलं काय डोंबिवली? डोंबिवलीची डोंबोली करून ठेवली. म्हणजे लाज वाटायला पाहिजे अशा लोकप्रतिनिधींना की तुम्ही काही न करताय ते फक्त ते कमळ लावून मैतावर आणि बारशावर जाऊन नाही होत. लोकांची कामं करायला पाहिजेत, करा. राजू पाटलांनी चव्हाण यांच्यावर इतकी कडवट टीका केल्यावर त्यावर भाजपाकडून प्रतिक्रिया येणं देखील अपेक्षित होतं. भाजपाचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी देखील या टीकेला प्रत्युत्तर दिलं. म्हणजे सूर्य असतो, सूर्याकडे बघून थुकायचं नसतं. जे सूर्याकडे बघून थुकतात त्यांचं काय होतं ते तुम्हाला माहिती आहे ना. म्हणून मला जे कधीतरीच उगवतात त्यांच्याबद्दल मला जास्ती टीका करायची नाही. एव्हाना पाटलांची टीका आणि म्हात्रे यांनी दिलेल्या उत्तरावरून राजकारण चांगलंच पेटायला सुरुवात झाली आणि भाजपा आणि मनसेमध्ये सोशल वॉर देखील सुरू झालं. पुन्हा मनसेच्या निर्धार मेळाव्यात राजू पाटलांनी चव्हाण यांच्यासह म्हात्रेंवर अनोख्या शैलीमध्ये टीका केली. राजू पाटलांचं हे भाषण खूप गाजलं. ही टीका भाजपाला चांगलीच झोंबली आणि पुन्हा म्हात्रे भाजपासाठी पुढे सरसावले. त्यांनी काय केलं त्यांना विचारा ना. या बोलण्याच्या ओघात मी बोललो की रवींद्र चव्हाण वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री होते, डोंबिवलीसाठी काय केलं? नुसतं कमळ लावून जातात, बारशाला जातात, माहिती जायला पाहिजे. जी कामं त्यांना जमतात ती चांगली कामं आहेत, असं नाही. मी बऱ्याच ठिकाणी अशा माझ्याकडे होत नाही. ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्टी आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रात जायला पाहिजे. कमळ लावून काय जायचं? मी बोलण्याच्या ओघात बोललो, काय बाजार मांडला तरी लगेच जोरात, जसं काय आबाळ कोसळलं यांच्यावर. ते दीपेश म्हात्रे बोलतात सूर्यावर थुंकू नको. अरे तू थुंकून त्याचा थोबडा ओला केला. मी फक्त बोलण्याच्या ओघात तो रवी आणि हा रवी बोलत, तू कुठे कंपॅरिझन करतो? तो रवी कुठे, हा रवी कुठे? त्यामुळे अशा गोष्टी. बरं, माझा आक्षेप मैतावर वगैरे बॅच लावून जायचे, परंतु दीपेश म्हात्रेंना माझा सल्ला आहे की त्यांनी तो बॅच लावूनच फिरावा. कारण आपल्या सर्वांना समजलं पाहिजे की तो कुठल्या पक्षात आहे. पक्ष बदलणार. मला माहीत होतं हे ज्या पालिकेच्या आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत आपल्या ज्या वाटाघाटी चालू मला माहीत होतं हा उडून जाणार आहे. म्हणून आम्ही प्लॅन बी केलेला तयार आणि म्हणून त्याची परिणिती
थोडक्यात काय तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरून म्हात्रे आणि पाटील यांच्यातला वाद जो आहे तो विकोपाला गेलेला पाहायला मिळाला. अजून देखील कार्यकर्ते सोशल मीडियावर भिडलेले दिसत आहेत. या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मयुरी चव्हाण, लोकमत.